मित्रांनो, तुमचा युनिव्हर्सवर विश्वास आहे का? युनिव्हर्स म्हणजे ब्रह्मांड, विश्व. युनिव्हर्समध्ये पृथ्वी, ग्रह, तारे, आकाशगंगा आणि अद्याप न शोधलेल्या सर्व वैश्विक आणि दिव्य शक्तींचा समावेश होतो. असं म्हटलं जातं की तुम्ही युनिव्हर्सकडे जे मागता, म्हणजेच ब्रह्मांडाकडे जे मागता ते तुम्हाला मिळतं. त्यासाठी अनेक लोक मॅनिफेस्टेशनच्या अनेक टेक्निक्स वापरतात, जे करून त्यांची लवकर इच्छा पूर्ण होईल. मित्रांनो, ब्रह्मांडाचा एक गुपित नियम आहे, सोडलं की मिळतं. म्हणजेच इंग्रजीत सांगायचं झालं तर ब्रह्मांडाकडे म्हणजेच युनिव्हर्सकडे विश मागायची, त्यानंतर विसरून जायचं की आपण काय मागितलं होतं. सारखा त्याच इच्छेचा विचार करत न बसता आपलं लक्ष दुसऱ्या कामांकडे किंवा दुसरीकडे लावायचे. यालाच लेट गो म्हणतात. इन शॉर्ट सांगायचं झालं तर मंडळी, युनिव्हर्सचा एक उलटा नियम आहे. हा नियम सांगतो की जोपर्यंत तुम्ही सोडत नाही तुमच्या इच्छा, तोपर्यंत तुम्हाला मिळणार नाही. ऐकायला थोडं विचित्र वाटतंय खरं, पण हे खरं आहे. जे तुम्ही जितकं घट्ट धरून ठेवता तितकंच ते तुमच्यापासून दूर पळतं, आणि जे तुम्ही खरंच सोडून देता म्हणजे लेट गो करता, ते परत येतं तुमच्याकडे. आता साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर निसर्ग आपल्याला शिकवतो की काही गोष्टी सोडून देणं ही कमजोरी नाहीये, ताकद आहे. जोपर्यंत तुम्ही जुन्या गोष्टी सोडत नाही तोपर्यंत नवीन कसं येईल बरं तुमच्या आयुष्यात? हे फक्त भौतिक गोष्टींसाठीच नाहीये, तर भावना, आठवणी, अपेक्षा, भीती, इच्छा या सगळ्या गोष्टींसाठी आहे. आता सोडणं म्हणजे हार मानणं नाहीये, ते म्हणजे मुक्त होणं. जसं तुम्ही हे असंच व्हायला हवं, हे तसंच व्हायला हवं ही अपेक्षा सोडता, तेव्हा तुमचं मन इतकं हलकं होतं की तुम्हाला शांती मिळते. फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा. युनिव्हर्सकडे प्रेझेंट टेन्समध्ये इच्छा मागा आणि सोडून द्या. असं केल्यास तुम्हाला अपेक्षापेक्षा जास्त मिळेल. आता मी सांगते तसं तुम्ही 21 दिवस, 40 दिवस किंवा दररोज करा. मग बघा तुमच्या आयुष्यात कसा बदल होईल. पॉझिटिव्ह चेंजेस होतील, तुमच्या इच्छा पटापट पूर्ण होतील, तुमच्या मनात पॉझिटिव्ह विचार येतील, मन प्रसन्न राहील आणि युनिव्हर्स स्वतः तुमची इच्छा पूर्ण करेल. मित्रांनो, प्रथम तुम्ही आकाशात बघा. ही प्रोसेस किंवा ही पद्धत 24 तासात कधीही करू शकता. सकाळ, दुपार, संध्याकाळ, मध्यरात्री, इथं टाईम लिमिटचा कोणताही इश्यू नाही आहे. आणि युनिव्हर्सला पॉझिटिव्ह माइंडसेट्स ठेवून प्रेझेंट टेन्समध्ये तुमची इच्छा बोलून दाखवा. आता प्रेझेंट टेन्समध्ये कसं आणि काय बरं मागायचं सांगते ऐका. उदाहरणार्थ, माझी इच्छा आहे की मला 50,000 रुपयांची गरज आहे, पण ते सध्या माझ्याकडे नाही आहेत. तर मग अशा वेळी तुमची मुख्य इच्छा असेल की माझ्याकडे 50,000 रुपये यावेत. हीच इच्छा तुम्ही युनिव्हर्सकडे प्रेझेंट टेन्समध्ये अशी मागाल. डिअर युनिव्हर्स, थँक्यू सो मच. माझ्याकडे ऑलरेडी 50,000 रुपये आहेत. हे झालं प्रेझेंट टेन्समध्ये. आणि हीच इच्छा तुम्ही युनिव्हर्सला 11 वेळा बोलून दाखवा प्रेझेंट टेन्समध्ये आणि पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवून. त्यानंतर ती इच्छा युनिव्हर्सकडे जाईल. युनिव्हर्स त्यावर काम करायला सुरुवात करेल. तुमची ही जबाबदारी आहे की इच्छा युनिव्हर्सकडे मागून झाल्यानंतर त्या इच्छेचा सारखा विचार करायचा नाहीये. त्या गोष्टी किंवा त्या इच्छा लेट गो करायच्या, सोडून द्यायच्या आणि आपापल्या दुसऱ्या कामात लक्ष द्यायचं. योग्य वेळ आली की तुमची इच्छा युनिव्हर्स पूर्ण करतो. हे तुम्ही डेली करा आणि बघा कसा चमत्कार होतो ते. मित्रांनो, युनिव्हर्सकडे इतकी ताकद आहे की तुमची प्रत्येक इच्छा इझिली आणि फास्ट पूर्ण करू शकतो. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मनातील कोणतीही इच्छा युनिव्हर्सकडून पूर्ण करून घेऊ शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी स्वतः मॅनिफेस्टेशनच्या काही नवीन टेक्निक्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे स्टे ट्यून आणि वेट फॉर माय व्हिडिओज, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण करू शकता. आणि या मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक्स मी स्वतःवर अप्लाय केलेल्या आहेत आणि ज्याचा मला 100% रिझल्ट मिळालेला आहे. मात्र जेव्हा तुम्ही युनिव्हर्सकडे इच्छा मागाल तेव्हा लक्षात ठेवा, विश मागायची किंवा इच्छा मागायची आणि सोडून द्यायची. त्यानंतर असा विचार करत बसायचा नाही की आजच इच्छा पूर्ण होईल, उद्याच इच्छा पूर्ण होईल. प्रत्येक माणसाच्या एनर्जीनुसार त्याची इच्छा कधी 10 दिवसात पूर्ण होते, कधी 1 दिवसात पूर्ण होते, कधी 2 आठवडेही लागू शकता, कधी 3 महिनेही लागू शकता. ही डिपेंड करतं की तुमची एनर्जी किती पॉझिटिव्ह आहे आणि युनिव्हर्सने पर्यंत पोहोचली आहे की नाही. त्याच्यामुळे
जास्त स्टबन ॲटिट्यूड ठेवू नका.